तिकडे बघा काय चाललं. त्याला स्क्रिप्ट दिली की असं फिरायचंय, त्याला फिरताच कर परत. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं पहिलं स्वागत आहे. आज माझी बायको कशी रंग बदलत असते सतत, केसांचा रंग बदलत असतो. मी पण विचार केला, आम्ही बोलली की एकदा तू पण ट्राय करून बघ. हेअरकटला आलो होतो आणि मी स्पा करत होती. हे बघा, आणि मी हेअरकट केलंय. आता हेअरकटच्या आधी तर तुम्हाला दाखवलं नाही, तर ठीक आहे, कधी कधी होऊन जातं चूक माणसाकडनं. बोलता बोलता बोलली की यस हेअर कलर ट्राय कर. आणि आमचं असं होतं की केस तर एक नंबर कापले, आता केस कलर करून बघू ना. आता मला कॉन्फिडन्स झालं की मला थोडंसं हे होतं की एकतर डस्की स्किन आहे, त्याच्यावरती ब्राऊन हेअर कलर. तर ती बोलली की नाही छान दिसेल. तर इकडे आल्यावरती आम्ही डिसाईड केलंय बघू. पण मला वाटतं चांगलं होईल, कारण आता कट पण आता केस तेवढा परफेक्ट लेदलं की कलर केल्यावर चांगलं दिसतील असं मला वाटतं. बघूया ना आपण. वगैरे फर्स्ट टाइम बघणार आहे यशला कलर केस. मी फर्स्ट टाइम करणार आहे. मी माहिती आहे, लहानपणी जेव्हा मी 6-7 होतो ना, तेव्हा मी शेंडी कलर केलेली. मी शेंडी ठेवायचं तेव्हा इथे तुझं पांढरं होतं आणि ती शेंडी व्हाईट होती. पण आता मी प्रोफेशनल पांढरा आणि शेंडी व्हाईट होती. सॉरी हे सगळं काळं आणि ही शेंडी पांढरी होती. आता मी प्रोफेशनल कडून काढून घेणार आहे, म्हणून मला असं काही डाऊट येतच नाहीये. भीती वाटते. हेअरकट तर खूप छान झालाय, पण अभी डायरेक्ट कलर के बाद मिलते. मलाच थोडीशी हे वाटतं, म्हणजे मी कधी चॉकलेट घेऊन गेला. यश तू चॉकलेट घेऊन गेला, हात दाखव. मागचं की यश आवाज येतो. फिर इकडे ये. नाही ब्रो, तुझं काम कर ना, ती बोलवते मला. नाही यश चॉकलेट नाही घेतलंय, चॉकलेट नाही घेतलंय. हे बघ परत ठेव. ओके ओके, कॅमेरामध्ये दिसतंय सगळं. ओके. बघूया कसा हेअरकट होतोय, सॉरी हेअर कलर होतोय त्याचा. जरा दूर टाइम लगेल. यश काय वाटतंय? कलर बघ मागे, मँगो मँगो कलर. आंबट खायची इच्छा होती, मी दाखवलं पण बघ काय. पण मला माहिती चांगला होणार, कारण ज्याच्यावर करतोय ना तो माणूसच असा आहे. फर्स्ट टाइम करतोस ना, पण झालं. लावला हो झालंय. ऑलमोस्ट 2 मिनिटं लागली फक्त. एवढं. आमची केसच केवढी असतात चिया. हा, तुम्हाला ते असं एक 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 करत बसायला. तू कुठल्या तरी पिक्चरचा विलन वाटतोय संध्या. साऊथ इंडियन, साऊथच्या मूवीचा विलन. बघू इथे बघ, येल्लो कलर करतोय ना. भाई गोल्डन करू का? 10 मिनिट्स ना अभी. हा 10 मिनिट्स. वाव, इथे बघ गोल्डन करू का केस? गोल्डनच करतोय. हे चल रे, गोल्डनच चल करतोय. रे. हो गबय हो. ब्राऊन करतोय. ती नाही, बोलली तुमच्या डोळ्याच्या कलर सोबत त्यांनी हा, हे शिकले. सुरुवात कुठून झाली ते सांग. ती पहिले सांगत होती की डोळ्याच्या कलर सोबत केसांचा कलर मॅच व्हायला लागतो. कुठून चालू मग झालं तेवढ्यात माहित हा बोलला की माझा ब्राऊन आहे कलर. हाँ. मग ती बोली आपको भी ब्राउन हेयर अच्छा हाँ. दिखेगा. आणि मग ती बोली करना है. हा बोला नाही. हा, हा, 2 बाई, मिनिट try का करायला काम. काय हरकत आहे. बोललं एकदा बघू. करून बघूया ना, जर भारी वाटला ना मी एव्हरी मंथ येऊन करणार. 3 haircut. आणि अजून ती काहीतरी बोलली, काय तुझे केस ड्राय झालेत. आणि का, हे मुलांना पण सांग. इकडे इथे मुलांना पण सांग, बाकीच्या तुझी जबाबदारी आहे, मुलांना पण सांग. गाईज, दररोज केस धुवू नका. दररोज केस जरी धुवत असाल, आणि नाही, फक्त धुवूच धुवायचे नका. नाही, पाणी पण नाही हा, लावायचं. नुसत्या पाणी पाणी लावणं अजिबात इज नका वर्स्ट. धुवू. हा, त्याच्याने अजून खराब होतात आणि ड्राय होतात केस. तर दररोज केस नाही धुतलेले चांगले. जर तुमची बायको बोलत असेल की नको धुयास केस, तर तुम्ही ऐका. भले तिचा चेहरा कितीही शैतानासारखा दिसत असो, तरी तिच्या भावना समजून घ्या गाईज. कारण त्या मागे जी गोड भावना आहे ती महत्वाची. मी जेव्हा बोलते ना की केस धुवू नको, तेव्हा काय करतो मी, ते जातो शावर खाली आणि बोलतो अरे विसरलो. हवं तर तुम्ही डेली जर धुतायत ना तर शॅम्पू लावा. फक्त पाणी लावणं जास्त खराब आहे, म्हणून ड्राय होतात केस. आता समजलंय ना तुला. आता तिनेच सांगितलंय. आता परत लावणार, रोज धुणार केस. कधी धुणार? 2-2, 3-3 दिवसांनी. तिने सांगितलं ऐकलं. तेच दुसऱ्या मुलींचेच ऐकतात मुलं, स्वतःच्या गर्लफ्रेंड किंवा स्वतःच्या बायकोचं कधी नाही ऐकत. तिने असं सांगितलं, मत धो, मत प्लीज मत धो, आप खराब होईल तू. बाय फरक गाईज, पडतो. बाय. हा रील शूट करतोय असंच ट्रान्झिशन. जा लड़के लोग हेयर कलर नहीं करते, डस्की स्किन वाले और नहीं करते. खूप कॉन्फिडन्स आहे तुझ्यात सगळ्यांसमोर असा रील करणं. 1 टेक आणि 1 टेक. गाइस, जॉब सोडलाय. कुछ तो करना पडेगा ना.
पण मी शेंगदाण्यासारखा का दिसतोय मला कळत नाही. हे बघ ना, फुल शेंगदा. असं वाटतं लॉन्च होणार आहे आता 2 मिनिटात. कोणतरी असं वाटतं कोण खाऊन टाकेल. हे आपण दोघांची जोडी बघ ना, काय डेंजर. यश, आता तुझे केस गोल्डन होणार आहेत. नाही रे. हो चल, बघ, काय बघू, गोल्डन झाले. रोज गोल्ड झाले, रोज गोल्ड. की जेव्हा एंड रिझल्ट येईल ना तेव्हाच आपण भेटूया. हा, हे मध्ये मध्ये जी मला हार्ट अटॅक द्यायचा प्रयत्न करते ना, गोल्डन होणार, गोल्डन, ते गोल्डन नाही होणार आहेत, मला माहितीये. मला विश्वास आहे अम्मीवर. बाई डेंजर काहीतरी नंबर बोलले ते लोक. 7-75 असं काहीतरी बोललेत कोड लँग्वेज मध्ये. म्हणजे समोरच्याला कळायला नको, गार पाणी, थंड पाणी, कोमट पाणी, चुना, कथा, सुपारी. ह्याच्या केसांना टच करून सगळे पहिले हेच विचारतात की रोज हेअर वॉश करतो. नाही पण गाईज नाही करायचं, सगळ्यांनी सांगितलं, ऐका तुम्ही जरा. दररोज हेअरवॉश नाही करायचा, आणि शॅम्पू नाही लावत तर हेअरवॉश करायचंच नाही. समजलं मला आता. आणि ती बोलते की कलर लवकर फेड होतो ना, हा लवकर लाईट होतो, म्हणून दररोज नाही करायचं. आता तर मी करणारच नाही. आणि ओठांच्या Next लिप month- बामचं काय? मँगो चाललंय. यश मँगो लावतात खरंच. त्याला दाखव. हे काय आहे? नाही हो, गोल्डन. गोल्डन. माझ्या डोळ्यातून अश्रू सगळ्यांना एक बघायचे. स्ट्रँड गोल्डन होणार. हा बरं, हो, पण कसा होणार? एक सगळ्या केसांना लावते. सूट करेल ब्लॉन्ड माझ्यावर, मला वाटतं. झोपलाय तो, लिटरली झोपलाय. यश काय? झोप. त्याचा कलर सनलाइट मध्ये दिसायला लागला, तर बघू सुकल्यावर कसा दिसतोय. हे बघा, झालं सगळं. आता झोपेतून उठशील. काय झालं झालं, मला स्पा डे होता, माझा स्पा झाला, सगळं झालं. लक्षात ठेवतो, लग्न तुझा आवाज नसेल येत, नसेल. पण हेअरकट खूपच छान वाटतं. आणि हेअर कलर हा कॅमेरामध्ये दिसत नाहीये, बट ऍक्च्युअल मध्ये खूपच भारी वाटतं. खूप मला तर खूप आवडलं. मी आता बाहेर जाऊन नीट बघणार आहे. संकेत हा, किती छान सेट झालंय त्याचे केस. एकदम चेंज होतो ना, हेअरकट ने फुल चेंज होतो. किती मस्त वाटतोय हा कलर. अरे क्या बोलू अभी मैं, अपने मुंह से तारीफ नहीं करना चाहता मैं. पण माझा चेहरा लोक बाहेर लावू शकतात की मुलांचे पण कलर करतो आम्ही केस. माय गॉड. आणि ह्याच्यात बघा लाईट मध्ये. हो, मस्त लाईट. एक नंबर ना. आता तुझ्याकडे कोण येणार शिवानी की तुझ्या केसांचा कलर का? आता माझ्याकडे लोक येणार की दादा केसांना कुठला कलर केला? तुला माहिती नाही ना कोणता आहे? सांग. हा, कोणता आहे? मी आंबीचा फोन नंबर टाकेन खाली. भाई साहब, असं पण दिसतं, लाईक मध्ये मध्ये शेड दिसतेय. मी पप्पांचं रिॲक्शन पण आता सध्या ब्लॅक दिसतंय. तुला टॉर्च चालू करावा लागेल. टॉर्च मीच चालू करू का केसांवर? आणि मी कॅमेरा पकडते, काय करू? ओ सॉरी. ओके, थांब. त्याच्यामध्ये काय वेगळं वाटतंय यश मध्ये? केस काय हे केलं असं काप सेट केलेत ना. अजून काय वेगळं? साईड मी बारीक केली. नाही, नाही. मग ते छोटे केले ना. कलर माझे दात बघू नका. दिसत नाही पण कलर केला. आता संध्याकाळ झाली ना. कलर म्हणजे दिसण्यात नाही आलं मला. हा ना? तो जरा थोडा ह्याच्या आणि इकडनं बघ. हा, इकडनं बघितलं. असं, हा. कसं वाटतंय? मस्त वाटतं. काय दिसत असं लगेच जाणवून नाही ते पण. थांब. गौरांग, यश मध्ये माझे दात इग्नोर करा. मी अशी बोलते. गौरांग, यश मध्ये काय वेगळं वाटतंय? आयब्रोज इकडून बघ. आयब्रोज बोलतोय. हेअरकट पहिले बोलला पाहिजे ना. हेअरकट तर केलंय. तू आता मंदिरात जायचं म्हणून आता जस्ट तिने कॉल केला तर मी आंघोळ. आंघोळीला गेलो आणि खाली आलो. पण काय इथून वाटतं बघ. केस कलर केली. थोडासा कलर केला बघू. कलर करून इथून बघ. नाही, ब्राऊन. ब्राऊन रेडिश ते तसं दिसतंय कलर. देखा क्यू हिलाड आला ना. खूप भारी दिसतंय.
ओके, तर आता सगळं ह्याचं झालेलं इम्प्रॉम्प्टू आम्ही डिसाईड केलं. आज तर ब्लॉग करणार पण नव्हतो. तर आता आम्ही पुढचं सांगतो काय आहे. तर सर्वात पहिले आता गणपती मंदिर, कारण की आज संकष्टी आहे, ट्यूजडे. आणि आली म्हणून ती अंगारकी. हा, आणि अंगारकी. ऑल गुड. तो बिचारा एकटाच चालते म्हणून मी विचारलं त्याला ऑल गुड नो. हा, आणि आज पासून ना काय मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण आज हनुमानाचं पण काहीतरी आहे. आजपासूनचे 8 का 5 ट्यूजडेज आर स्ट्रॉंग. तर आम्ही असं डिसाईड केलंय की आजपासून एव्हरी ट्यूजडे ते 8 ट्यूजडे जे काय आहे ते मी इकडे टाकेन जर मला भेटलं तर. बघा बाबा, ही टाकेल भाई. आता काय हनुमान चालीसा आपण रीड करायचं, बिकॉज ह्या ट्यूजडेज मध्ये खूप स्ट्रॉंग एनर्जी असते. तर मग आज बघूया संध्याकाळी वाचूया हनुमान चालीसा. आमच्याकडे छोटी बुक आहे, क्रॉसवर्ड मध्ये मिळते ती. खूप मस्त आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, मराठी पण आहे, आणि हिंदी पण आहे. सगळ्याचा काय बोला मीनिंग लिहिलेला आहे हर एक लाईनचा, म्हणजे आपल्याला बेटर अंडरस्टँड करू आपण. आणि हा कुत्रा मला घरी, हा कोणाच्या जवळ नाहीये, कोणाला जवळ येऊ देत नाही, पण खूप क्यूट आहे. तो त्याला मूड आला की शेपटी हलवतो, त्याला मूड आला की झुकतो, त्याला मूड आला की मागे येतो. बाई काय याचा हवं? आवाज आणि ती साऊथ इंडियन सांगा. साऊथ इंडियन, अरे हा, साऊथ इंडियन मूवी मध्ये माहिती ना हे पत्रे असे उडतात आणि इकडे तिकडे जातात. किती छान सजवलंय तुळसला आणि मंदिराला. सुंदर मूर्ती ना. या तुम्हाला पण सांगते. व्हॉट आहे. तर आज आहे बडा मंगळवार. ओके. बडा मंगळवार 5 मे पासून ते 23 जून पर्यंत आहे. ओके. ह्याच्यामध्ये एव्हरी ट्यूजडे, म्हणजे आज हनुमानजी पहिल्यांदा रामला भेटले होते. हा, सो तसं म्हणून एकदम असं स्ट्रॉंग आणि शक्तीवाला हे आहे. तर आज म्हणजे हे नेक्स्ट 8 ट्यूजडेज खूप पॉवरफुल असणार आहेत. तर तुमचा जर हा फर्स्ट मिस झाला असेल तर तुम्ही नंतर पण चालू करू शकतात. हे म्हणजे सगळे सगळे मंगळवार चांगले. हा, हे पुढचे सगळेच मंगळवार चांगलेच आहेत. सो ट्यूजडेला ट्राय करा हनुमान चालीसा वगैरे वाचायचं आणि चांगलं जाईल. येस, आपण करूया. आणि एकदा करायला काय, ती एकदा मुलगा ट्राय का करून वाटते बघा. तुमच्या दोघांमध्ये? काय तो मुलगा वाटते, तू केस मुलगाच करे. बांधलेत म्हणून. सो हेच सांगायचं होतं. मी आता गुगल केलं तर 23 जून पर्यंत आहे. आणि आता गुड चालू गुड. आम्ही हनुमान अशीच मंदिर. इन्फॉर्मेशन आमच्या सबस्क्रायबर्सला देत राहा तू. ओके, कधीही मागे पडू नको. कुठलाही सण आला, कुठलाही चांगला दिवस आला, त्याच्या एक दिवस आधी तू पोस्ट करून त्यांना सांगत जा, म्हणजे काय चांगलं आहे काय नाही, Okay, sir. कधी काय करू Exactly. शकतो ते त्यांना पण कळेल. ओके बरं. ओके ओके. आणि माझा Bye. चष्मा चोरत जाऊ नकोस प्लीज. हा माझा चष्मा आहे, मला हा आवडतो. ओके. आता आम्ही विसरलो की आम्हाला 7 वाजता जिमला जायचं होतं. पटकन आता तिघं जिमला जातो. आज आम्ही करतो आहे चेस्टम. चेस्ट. चेस्टम मारेंगे हम. चेस्टा. यस, सिस्टम पाड देंगे. केक, गौरांचा काय? बर्थडे केक. एवढं नाही पोट, काय? एवढं पोट हे बघा. माझं एवढं पोट आहे अजून नाही बघा. हा बा माझं पण आहे. पण हे जाणार आहे. आय एम नॉट वरीड अबाउट दिस. अगोदर हे भरपूर होतं. तुम्हाला एकदा तो फोटो दाखवला. अरे तुम्हाला माहिती आम्ही पप्पांना काल दाखवला बिफोर आफ्टर. ते बोलता पप्पा बोलत होते की भात खा, काय नाही हो, त्यात शुगर कमी असते हे ते. मग पप्पांना बिफोर आफ्टर फोटो दाखवला. काय पप्पांनी भात बोलतात माहितीये सोडला. का? नाही नाही काय बोलतो पण हे AI हे AI. कॉर्डेलियाचा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये पोट बाहेर आला असतं. माझ्या व्हिडिओ मध्ये माझ्यापेक्षा माझ्यासोबत माझं पोट पण डान्स करतो. नाही तर काय, माझं पण ते हा करतोय. पण तुझे केस इकडे जास्त छान दिसत हा. खाली बघ, एक ती हलकी हलकी शेड दिसते. कैसा लग रहा है. मस्त. एकमेकांचा बायसेप्स बघतात. ए सरक, त्यांना जाऊ ते दाखव दाखव. हे बघ दिसतोय. तुझा दाखव. पण हे मी टाकणारच नाही, तू काही कर. हा, मला त्याचा ब्लॉग दाखवतोय. मी जेव्हा इथे पोहोचलो ना, इथून एक फिसलला जाय खाली पडणार. हा पण डेअरिंग आहे रे एकदम. बेस्ट रे. त्रास देतायत उठवून. तो नाही कधीच नाही. आता काय झालं, आम्ही 8 टाइम्स करून झालं आणि मला दाखवायचं होतं की ते लाईट गेले म्हणून आम्ही हे केलंय. हे बघा, हे ते book या आहे. हे बुक आहे. उप्स, जे मी बोलत होती हनुमान चालीसा, ह्याची हवं तर लिंक मी टाकते. अमेझॉन वरनं ऑर्डर केलंय. सो ह्याच्यामध्ये ना इंग्लिश, हे बघा, पहिले ते नॉर्मल जो आहे मंत्र तोच
इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये. लिहिलेला आहे, त्याचा हिंदीत अर्थ आणि त्याच्यात इंग्लिश मध्ये मध्ये अर्थ. हे खूप So, इझी आहे. हा आणि ह्याच्यामध्ये पिक्चर्स पण आहेत रिलेट करायला. सो ही खूप खूप छान छोटी आणि खूप छान बुक आहे. ही बुक घेऊन ऑफिसला ट्रॅव्हल करायचे, कधी पण बसमध्ये वेळ मिळाला की वाचायची. आणि आणि मी ह्याला गाडीत पण पण गिफ्ट ठेवली केली. एक. Yes. गाडीत पण ठेवले छोटीशी ती छोटी वेगळी भगवद्गीता. ती ओ भगवद्गीता गीता सॉरी ती गीता. हा आणि हे सो गाईज अशा प्रकारे हा व्लॉग इथे आम्ही एंड करतोय. थँक्यू ते सो का मच. दाखवतोय कॅमेरामध्ये? थँक्यू सो मच गाईज. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की काय आवडलं, आणि जर जमत असेल तर ट्युजडेला तुम्ही हे करू शकता, कारण हे खूप मस्त फील होतं. आता आमचं जस्ट 8 वेळा वाजून झालं आणि लाईट गेली, पण टायमावर गेली. आमचं 8 वेळा आत्ता झालं आणि लाईट गेली. 12च्या आधी करायचं येस. होतं मला. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल गाईज तर आतापर्यंत काय करताय, प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया परत पुढच्या ब्लॉग मध्ये, नाहीतर मी अजून आंधळा होईन जर मी डोळे उघडून बोलत तर. बाय गाईज, बाय.